नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा, कधी लावायचा या संदर्भात सर्व माहिती जाणून घेणार आहोत। जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग आपण जाणून घेऊयात की या नवरात्रीमध्ये आपण दिवा कसा लावायचा आणि हा जर दिवा विझला तर काय करायचं या संदर्भात सर्व गोष्टी। तर मैत्रिणींनो, दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो। देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावतो। कोणती पूजा असो किंवा कोणतंही शुभ कार्य असो तर त्या शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण दीप प्रज्वलन करतो बघा। ज्या प्रकारे दिव्याची वात उंचावते, का करतो आपण दीप प्रज्वलन? तर ज्या प्रकारे दिव्याची वात उंचावते ना, त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहू, हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य कारण आहे बघा। म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा बघा। हिंदू धर्मामध्ये आपण कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतो। मग सकाळ किंवा संध्याकाळ असू दे, देवपूजा करताना सर्वप्रथम आपण दिवा लावतो। तर वास्तुशास्त्रामध्ये या नवरात्री उत्सवामध्ये जेव्हा आपण अखंड दिवा लावणार ना, तेव्हा त्या संबंधित काही दिवा लावण्यासंबंधीचे काही नियम आहेत बघा। म्हणजे कोणत्या दिशेला तो दिवा लावावा या संदर्भात वास्तुशास्त्रामध्ये पुरेशी अशी माहिती आपल्याला मिळते। तर वास्तुशास्त्रामध्ये हे देखील सांगितलं आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो। आता तुम्ही जर घरामध्ये घटस्थापना करणार असाल तर ठीकच, पण जर घटस्थापना करणार नसाल तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करू शकता बघा। तर पण प्रज्वलित करताना काही नियम तुम्हाला पाळायला पाहिजेत। तर त्यासाठी लक्षात घ्या की सर्वात प्रथम आपण जो दिवा लावणार आहे त्या दिव्याची वात कोणत्या दिशेला असायला हवी किंवा अखंड दिवा आपण कसा लावायचा हे आपण जाणून घेऊयात। तर हिंदू धर्मामध्ये आपण नवरात्रीला खूप महत्त्व मानतो आणि वर्षातून 2 वेळा आपण देवीची उपासना करतो। नवरात्रीमध्ये देवी आईला आपण प्रसन्न करण्यासाठी काही भाविक लोक घटस्थापना करतात, अखंड दिवा लावतात, तर काही लोक जागरण करतात। तर अशा प्रकारे आपण 9 दिवस आपल्या घरामध्ये घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो। तर या अखंड दिव्याला विझू न देता तेवत ठेवण्याचा काही नियम आहेत बघा। हा अखंड दिवा लावल्यानंतर आपण त्याला एकटं सोडून जायचं नाही। म्हणजे काय करायचं नाही, जर तुम्ही ऑफिसला वगैरे जाणार असाल तर त्याची काळजी घ्यायला हवी की दिवसभर त्याच्यामध्ये इतकं तेल असायला हवं की तुम्ही संध्याकाळी येईपर्यंत तो दिवा तेवत राहायला हवा, अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे। कारण जर का हा दिवा विझला तर आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात, म्हणून आपण दिवा विझू नये म्हणून सर्वप्रथम काळजी घ्यायची। मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला की ती वात कशा प्रकारे घ्यायची की त्यामुळे दिवा विझणार नाही ते। तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा जेव्हा आपण लावणार आपल्या देवी आईला प्रसन्न करण्यासाठी का लावणार, तर इच्छित फळ प्राप्त व्हावं म्हणून आपण हा दिवा लावणार आहे। तर यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर गाईचं जे साजूक तूप आहे ना, त्या तुपाचा अखंड दिवा लावायचा आहे। जर घरामध्ये गाईचं साजूक तूप नसेल तर इतर कोणत्याही तुपाने तुम्ही देवीपुढे अखंड दिवा लावू शकता बघा। तर नवरात्रीमध्ये 9 दिवसात आपण हा दिवा तेवत ठेवणं याला काय म्हणतात, अखंड दिवा म्हणतात। असं मानलं जातं की नवरात्रीमध्ये दिवा जर तेवत ठेवला ना तर आपल्या घरामध्ये सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य जी काही आपण कार्य करत आहोत ना, ती सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात। म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच आपण संकल्प घेऊन अखंड दिवा लावायचा आहे आणि त्याच्या नियमांचं सुद्धा संरक्षण आपण करायचं आहे। आता अखंड दिवा लावण्याची विधी बघा, सर्वप्रथम जाणून घेऊयात। तर जेव्हा आपण अखंड दिवा लावणार आहोत ना, तर आपल्याला इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी आपण काय करायचं आहे, तर काही लोक पितळेचा धातूपासून बनवलेला जो दिवा असतो तो लावतात, तर काही लोक मातीचा। जर तुम्ही मातीचा दिवा लावणार असाल
तर त्या मातीच्या दिव्याला काय करायचं बघा, ज्या दिवशी लावणार आहात त्याच्या अगोदरच एक दिवस तुम्हाला तो पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे आणि एक दिवस पूर्ण पाण्यामध्ये भिजवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो काढून नंतर स्वच्छ पुसून घ्यायचा, पूर्ण कोरडा करायचा आणि त्याच्यानंतरच मग तो लावायचा म्हणजे प्रज्वलित करायचा। तर अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनामध्ये संकल्प घ्यायचा आणि आईला, देवी आईला आपल्याला विनवणी करायची आहे की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। आणि अखंड दिवा लावत असताना बघा, सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे हा दिवा जमिनीवर ठेवायचा नाही आहे। तर काय करायचं, कशा प्रकारे दिवा लावायचा बघा। सर्वप्रथम आपण पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्या पाटाच्या खाली किंवा चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घ्यायचं रांगोळीने। त्याच्यानंतर त्या पाटावरती किंवा चौरंगावरती लाल वस्त्र अंतरायचं। त्या लाल वस्त्रावरती आपल्याला काय करायचं आहे बघा, तांदूळ घ्यायचे आहेत। मग हे तांदूळ कसे घ्यायचे, गुलाल किंवा रंगीत तांदूळ असतात ना, ते तांदूळ घ्यायचे किंवा तुम्ही हळदी कुंकवानी त्याला लाल करू शकता ते तांदूळ घरामध्ये तुमच्या। आणि त्या तांदळाने तुम्हाला दुर्गा देवीच्या समोर आपण जो पाट ठेवणार आहे त्याच्या आधी अष्टदल कमळ काढून घ्यायचं त्या तांदळाने। त्या जे आपण लाल वस्त्र अंतरलं आहे त्याच्यावरती अष्टदल कमळ काढून घ्यायचं। एका बाजूला आपल्या देवीच्या मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो ठेवायचा आणि त्याच्यानंतर ते अष्टदल कमळ काढून घ्यायचं। आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की अक्षदांनी अष्टदल कमळ कसं काढलेलं आहे आणि त्याच्यावरती दिवा कसा प्रज्वलित केलेला आहे। त्याप्रमाणेच तुम्हाला अष्टदल कमळ काढायचं आहे। फक्त काढताना ते रंगीत कलरचे तांदूळ तुम्हाला बनवून मगच काढायचे आहेत। अखंड दिव्याची वात हे देखील खूप महत्त्वाचं आहे बघा। आता हा दिवा लावताना तुम्ही कशी वात बनवायची आहे बघा। तर जर तुम्ही कापसाचा लावणार असाल म्हणजे कच्च्या कापसापासून बनवलेली जी वात वळतात ना, ती वात तुम्हाला काय करायचे, 1.25 हाताचं माप घ्यायचं। आता 1.25 हाताचं माप कसं घ्यायचं, तर 1 वीत आणि 4 बोटं इतका कच्चा कापूस आपण घ्यायचा आणि त्याची वात वळायची लांबसर अशी आणि ती वात त्या दिव्यामध्ये घालायची। जर तुमच्याकडे रक्षासूत्र असेल तर त्या रक्षासूत्रापासून बनवलेली जी वात असते ना, ती अतिशय फलदायी अशी वात असते। म्हणून आपण, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रक्षासूत्र वापरून त्याची वात बनवा आणि ती वात या अखंड दिव्यामध्ये लावा। आता अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करायचा बघा। जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा तुम्ही लावू शकता। आता मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की तुपाचा दिवा कधी लावायचा, तिळाचा दिवा कधी लावायचा, हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता अखंड दिवा देवी आईच्या आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा आणि जर दिवा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूला ठेवायचा। दिव्याला हवा लागणार नाही याची काळजी घ्यायची। त्यासाठी आपण त्याच्यावरती काचेचं झाकण ठेवायचं आणि संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवायचं नाही बघा। तर काय करायचं, दिव्याला स्वतः शांत होऊन द्यायचं। म्हणजे जेव्हा आपले 9 दिवस होतील त्याच्यानंतर तुम्ही दिवा विझवायचा नाही, तो स्वतःलाच शांत होऊ द्यायचा। आता ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच उत्तर पूर्व दिशा याला देवीचं स्थान मानतात। म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवणं शुभ असतं। लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच असावं। तर अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण काय करायचं, हात जोडून सर्वप्रथम श्री गणेशांना, देवी दुर्गा मातेला आणि भगवान शंकरांना पूजा करायची। दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल देवीला आपल्या विनवणी करायची की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असं म्हणायचं आणि मग अखंड दिवा लावायचा। आता हा दिवा लावताना काय करायचं आहे बघा, कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते असा हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर शुभं करोती म्हणायचे। शुभं करोती कल्याणम आरोग्यम दम संपदा सुखसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते असं आपण हे शुभं करोती म्हणायची। आणि त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये अखंड दिव्याची वात
पूर्व दिशेला करून ठेवायचे. त्यामुळे काय होतं बघा, जर तुम्ही पूर्व दिशेला करून ठेवलीत ना तर त्याच्यामुळे आयुष्य वाढतं आणि आपल्या घरामध्ये दिव्याची वात ही उत्तर दिशेला जर तुम्ही ठेवलीत तर त्याच्यामुळे काय होतं तर धनलाभ होतो. आता आपण पाहणार आहोत की कोणतंही शुभ काम करण्यापूर्वी आपण दिवा लावतो आणि तेव्हा दिवा लावत असताना तुम्ही या मंत्राचा जप नक्की करा. त्यामुळे काय होईल तर अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं आपल्याला जाणवायला हवी असा दिवा आपल्याला लावायचा आहे, कारण असा दिवा भाग्याचा सूचक असतो. म्हणून आता दिव्याची वात कशी असायला हवी, सोनेरी असायला हवी, ज्यामुळं काय होतं आपल्या जीवनामध्ये धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती होते. जर अखंड वात विना कारणास्तव जर दिवा विझला, स्वतःच विझला, तर घरामध्ये काही आर्थिक संकट येईल का असं तुम्हाला मनातल्या मनात जर वाटेल किंवा काही प्रॉब्लेम येतील का, तर असं काहीही होत नाही बघा. आपण मनातल्या शंका दूर करायच्या, मनामध्ये कोणतेही विचार येऊ द्यायचे नाहीत. फक्त त्यावेळी आपण काय करायचं की देवी मातेला ची माफी मागायची, क्षमा मागायची आणि तिला विनवणी करायची की हे देवी माते माझ्याकडून चूक झाली आहे आणि परत दिवा प्रज्वलित करायचा, असं करायचं. आणि दिव्यातली जी वात आहे ती परत परत बदलायची नाही आहे, कारण दिव्याने दिवासुद्धा लावायचा नाही आहे बघा. नवरात्रीमध्ये जर तुम्ही तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा जर लावला तर तुम्ही जे काही सर्व शुभ कार्य हाती घेतलेले आहेत ते सर्व कार्य पूर्ण होतात. आणि जर नवरात्रीमध्ये तुम्ही जर मातीचा अखंड दिवा लावला ना तर तुमची आर्थिक भरभराटी जास्त होते आणि सर्व दिशांमध्ये कीर्तीसुद्धा वाढते. नवरात्रीमध्ये दिवा लावल्यानंतर घरामध्ये आणि कुटुंबामध्ये सौख्य आणि शांती तसेच पितृशांतीसुद्धा मिळते बघा. म्हणून नवरात्रीमध्ये तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावायचा. त्याच्यामुळे काय होतं, नवरात्रीमध्ये आपण विद्यार्थ्यांना जर यशप्राप्तीसाठी हा दिवा अतिशय लाभदायक ठरतो. म्हणून तुम्ही तुपाचा दिवा या नवरात्रीमध्ये नक्कीच लावा. तसंच जर तुम्हाला काही वास्तुदोष असतील तुमच्या घरामध्ये तर ते सुद्धा दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता बघा. तसंच हा अखंड दिवा जो आहे तो लावला ना तर हा अखंड दिवा अतिशय शुभ असा मानला जातो. आणि दिवा विझला तरी देखील तुम्ही चिंता करत न बसता देवीची माफी मागून लगेच दिवा परत प्रज्वलित करायचा आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीमध्ये अखंड दिवा नक्की लावा. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.